तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय थेट या खजुराच्या झाडापाशी आणि या झाडाला खाली दगडी माती असली तरी वर मात्र निसर्गाने काय भारी कला केलंय बघा ना। जरा वर पाहिलं की आपले डोळे चक्रवून जातात, कारण या झाडाला अगदी सोन्यासारखे चमकणारे पिवळे धमक आणि हिरवेगार खजुराचे मोठे मोठे घोस लटकले आहेत। हे जणू निसर्गाने या झाडाला एखादा सुंदर हारच घातल्यासारखं वाटतंय। आणि जेव्हा वारा येतो तेव्हा हे खजुराचे घोस कसे हळूहळू झुलताना दिसतात, ते बघूनच खरं तर मन प्रसन्न होतं। आता एवढे ताजे खजूर समोर बघून कोणाच्या तोंडाला पाणी सुटणार नाही सांगा बरं। म्हणून मी पण जरा जवळ गेलो आणि त्यांना स्पर्श करून पाहिलं तर ते एकदम ठणक आणि फ्रेश होते। आता एवढं सगळं झाल्यावर मला काही राहवलं नाही आणि मी विचार केला की बाजारातून विकत आणून तर आपण नेहमीच खातो, पण आज थेट झाडावरूनच काढून खाण्याची मजा घेऊया। म्हणून मग मी अगदी सावकाशपणे दोन छान पिवळे धमक खजूर थेट फांदीवरून तोडले आणि ते माझ्या हातात किती मस्त दिसत होते बघा। आता वेळ होती सर्वात भारी कामाची, म्हणजे हे खजूर चखण्याची। तर मी जसा त्याचा पहिला लचका तोडला तसा तोंडातून एकच शब्द निघाला, वाह काय कडक स्वाद आहे। हा खजूर खाताना एकदम क्रंची म्हणजेच कुरकुरीत लागत आहेत।